आपला आवाज कोकण 24 तास। योग केल्यामुळे शरीर आणि मन सुदृढ निरोगी बनते। योगाकडे लोक 40 नंतर म्हणजेच बऱ्याच उशिरा वळतात। योग ही जीवनशैली आहे। लहान मुलांचे शरीर लवचिक असते, मात्र माणूस मोठा होऊ लागल्यानंतर साचलेले मळ बाहेर काढण्याकरिता आसनांचा उपयोग होतो, असे पतंजली योगसूत्रांमध्ये सांगितले आहे। आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केले। तणावापासून मुक्ती हवी असेल आणि सुदृढ शरीर हवं असेल तर योग हे प्रभावी माध्यम आहे। ऋषीमुनींनी म्हटलंच आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम। कुठचीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर आपलं शरीर सुदृढ असणं फार गरजेचं आहे आणि यासाठी योग हा फार महत्त्वाचा आहे। आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि या नगरीची प्रथम नागरिक म्हणून सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी नियमाने योग करूया आणि आपलं शरीर निरोगी सुदृढ करूया। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। पतंजली योग परिवार अधिवक्ता परिषद रत्नागिरी जिल्हा भाजप आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या। या कार्यक्रमाला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिल कुमार आंबळकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश RR पाटील, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट MM जैन, राज्य महिला पतंजली योग समितीच्या संरक्षक सदस्य, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विद्यानंद जोग, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके आदी उपस्थित होते। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिल कुमार आंबळकर यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आणि आता पाहूया या योगाची एक झलक। सावकाश पुढे श्वासाच्या बरोबर करायचे प्रत्येक कृती। आता सावकाश उजव्या बाजूला, त्यानंतर सावकाश डावीकडे, परत एकदा उजवीकडे, त्यानंतर डावीकडे, त्यानंतर पूर्ण गोल चक्राकार फिरवायचे। दुसरीकडून टेकवा पूर्ण पॅटर्नची थोडीशी दिसत नाही, पूर्ण टेकवायचे दोन्ही कोपरं आणि यांच्यात काढून। त्यानंतर विश्राम। पुढचं आसन करण्यासाठी सावकाश दोन्ही हाताचं घर्षण करून आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात मांडलेल्या ठरावाला 177 देशांनी पाठिंबा दिला आणि 2015 पासून हा दिन साजरा होत आहे। पतंजली परिवारातर्फे विनाखंड कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे। या कार्यक्रमाचे औचित्य साधून रा.भा. शिर्के प्रशाला नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली। तसेच स्वरदा डौलेकर आणि सहकाऱ्यांनी योग नृत्य सादर केले। सावकाश पुढे श्वासाच्या बरोबर करायचे प्रत्येक कृती। आता सावकाश उजव्या बाजूला, त्यानंतर सावकाश डावीकडे, परत एकदा उजवीकडे, त्यानंतर डावीकडे, त्यानंतर पूर्ण गोल चक्राकार फिरवायचे। सावकाश उजव्या बाजूला, कमरेला ताण जाणवेपर्यंत उजवीकडे, सावकाश मध्ये, आणि आता सगळ्यांनी डावीकडे वळायचं। आपण परत एकदा सावकाश मध्ये, परत एकदा उजव्या बाजूला आणि सावकाश डावीकडे। दुसरीकडून टेकवा पूर्ण पॅटर्नची थोडीशी दिसत नाही, पूर्ण टेकवायचे दोन्ही कोपरं आणि यांच्यात काढून।
त्यानंतर विश्राम. पुढचं आसन करण्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिल कुमार आंबळकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून योग दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचं दीप प्रज्वलन चालू आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अंबाळकर साहेब, जिल्हा विधी सचिव श्रीयुत पाटील साहेब या दोघांनी दीप प्रज्वलन केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय रमाताई जोग या दीप प्रज्वलन करतायत. माननीय आपल्या नगराध्यक्षा सुर्वेताई आलेले आहेत, त्यांनी कृपया मंचावर यावं. ॲडव्होकेट जैन यांनी दीप प्रज्वलन केलेलं आहे. त्यानंतर नगराध्यक्षा सुर्वेताई या दीप प्रज्वलन करतायत. त्यानंतर ओंकारजी फडके हे दीप प्रज्वलन करतील. सर्वांनी स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. किसान सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष भारत सावंत आणि सहकाऱ्यांनी गीत ऐकवले, तर योग शिक्षिका नीता साने आणि सहकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या योग आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमात रत्नागिरीतील न्यायाधीश, न्यायिका, अधिकारी, वकील आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग शिक्षक अनंत आगाशे यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्ता परिषदेच्या ॲडव्होकेट सौ सुप्रिया लवलेकर यांनी आभार मानले. परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास, आरोग्य, जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश यावेळी दिला जाणार आहे. पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा. सुरुवातीला 3 वेळा ओंकार म्हणूया आणि त्यानंतर प्रार्थना म्हणायचे. सगळे तयार? दीर्घ श्वास. संकदध्वं संगोमनासि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते ओम शांति शांति शांति. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष मारुती अलकुटे, युवा भारत जिल्हाध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्ष सौ हर्षदा डोंगरे आदींसह सर्व योग शिक्षकांनी योगदान दिले. सावकाश दोन्ही हाताचं घर्षण करून आपण यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम. अतिशय महत्वाचा प्राणायाम. दोन्ही हाताची वायुमुद्रा. पहिलं तर्जनी आहे ती लावायची अंगठ्याच्या मुळा. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.